हॅलो, आता एक शेवटचा प्रश्न. हा, नाव सांगा तुमचं. घ्या. किरण ससाने. किरण ससाने यांचं म्हणणं आहे की जी आता जी गाणी रेकॉर्डिंग होतात, ऐका मंडलिक साहेब, परिषद द्या, जी गाणी रेकॉर्डिंग होतात त्याचे व्हिडिओ होतात, लखाबाईच्या गाण्याला ओरिजिनल पोत्रातच नाचला पाहिजे असं किरण भाऊचं म्हणणं आहे. टाळ्याचा काय आणि मी तर बघतो असं मंडलिक साहेबांनी ओरिजिनल पोत्रातच, मी सुद्धा काम केले 10 वर्षापूर्वी त्यांच्या गाण्याला केलं नाही. हा, ओरिजिनल पोत्रात नाचवणारा एकमेव माणूस म्हणजे मंडलिक साहेब. ओके. बरोबर आहे. हा, आपण सुद्धा त्या परिणामाला आपण पण सादर केली पाहिजे. बरोबर आहे का? तुम्ही 2 शब्द तुमचं मांडा. म्हणण्याचा उद्देश काय आहे की आपल्या पोतराज आणि जे बनावटी पोतराज असतात ना त्यांना बोललं पाहिजे की बाबा तू करायचंच नाही. माझं हे म्हणणं आहे. आम्ही गाणे गातो त्या देवीची, आमचं बी म्हणणं तेच आहे की बाबा प्लीज पोतराज लागली पाहिजे. जो कलाकार आहे जो बनावटी पोतराज बनायचा ना, ओरिजिनल पोतराज त्याच्या महागा नसतात. याला अर्थ काय हे नाही झालं पाहिजे. रमेश दादांनी जो पॉईंट बोलले ना की बाबा फाउंडेशन वाले पोतराज, तेच नाही पाहिजे आपल्याला. मी आता तेच ह्यांना कोणाला तरी सांगलं होतं की बाबा ह्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं आमची बी एक भावना असते की बाबा आपल्या पोतराजाने दिसलं पाहिजे. तर आपले पोतराज काय करतात, नटवतात दुसऱ्याला, ज्याला काय त्याला सगळ्या गोष्टी करायला होत्या. हे ओरिजिनल पोतराज मागे नसते. काय संबंध म्हणजे आपणच या गोष्टीला कारणीभूत आहे. हा ना, साईड होईल. आम्ही कशासाठी गाणे करतो की आपले पोतराज दिसले पाहिजे, नाचले पाहिजे, लोकांना कळलं हे पोतराज आहेत म्हणून. माझं बी तेच म्हणणं आहे ना. बर का, ही चुकी माझ्याकडून काढलेली आहे, मी क्षमा मागतोय. बर का, आज 25 आहे. आता कुणी बोलणार नाही, भरपूर वेळ झालेला आहे. आम्हाला नगरला जायचंय, माफी मागतो. 25 तारीख 8वा महिना 2024 कलावंताचं माहेरघर म्हणून पुण्याची भेट आहे. महाराष्ट्रात नाही पण अख्ख्या भारतामध्ये माहीत आहे की पुणे ही पुण्याची पावनभूमी आहे. आणि या पावनभूमीमध्ये आज माझ्या महाराष्ट्राच्या पोतराजाची मीटिंग झाली. मला गर्व वाटतो. या मीटिंगला सोलापूरचे, नगरचे, साताऱ्याचे, पुणेकरांनी त्यांचं स्वागत केले. आज या पुण्यामध्ये महाराष्ट्राचा पोतराज जमावा, ही आज जो युग आहे ही मला वाटतं माझ्या जीवनामधला एकमेव सुवर्ण युग आहे. आणि ज्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन केलं, आयोजन केलं, ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलं, ज्यांनी या पोतराज संघटनेच्या मीटिंगसाठी खिशाला झळ घेतली, अशा माझ्या बंधूला मी धन्यवाद देतो. आणि मनापासून मी त्यांचा आभार मानतो. या
आमचा पोतराजाचा एक आशीर्वाद आहे, तुम्ही 1 रुपया देताल तर माझी लखाबाई तुम्हाला लाख रुपये देईल. माझ्या आईच्या दरबारामध्ये आपण इतकं मोठं कष्ट घेतलं, खिशाला झळ लावून घेतली, याबद्दल मी एकटाच नाही, पुन्हा सोलापूर, सातारा, नगर, कर्जत भिंगरचे बी अध्यक्ष आलेले आहे तिथं. कुठे भिंगरचा अध्यक्ष? हात वर करा, उभा राहा. एवढं मोठं तुम्ही मन दाखवलं, याबद्दल महाराष्ट्राच्या पोतराजाच्या वतीने तुमचा आभार मानतो. प्रश्न उभा राहिला, 1000 दुखावर एकच औषध. भाऊ, 1000 दुखावर एकच औषध. कुणाची गिरवण असेल, कुणाची जत्रा असेल, कुणाचा जर असेल, कुणाच्या अंगात वारं आणायचं असेल, कुणाचं वारं काढायचं असेल, तर माझ्या पोतराजाची फक्त धुपारती हवी. एका बाजूला बाळांगाला विद्या आणि एका बाजूला माझ्या पोतराजाची 1 दुपारती बरोबर आहे. हे सत्य आहे, हे कधी विसरता येणार नाही. मला सांगा, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, माझ्या माया भगिनीपर्यंत लाडका कलावंत असणारा कोण आहे? पोतराज आहे. सगळ्यांना हवा हवा वाटणारा पोतराज. आता पुढल्या भागामध्ये मी सांगणारच आहे. मला सांगा, इतक्या लाडक्या व्यक्तिमत्वाला दुश्मन असू शकतो का? इतक्या लाडाची व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे हे पोतराज, याला शत्रू असू शकतो का? बोलायची तुम्हाला भाऊ, आपण कर्जतचे अध्यक्ष आहात, याला दुश्मन असू शकतो का? आणि जर कोणाला दुश्मन असेल तर त्याला पोतराजाशी संघटना होऊ नये असं वाटतंय, तो त्याला दुश्मन. पोतराजाचा कोण दुश्मन असेल तर याला पोतराजाचं वर्चस्व खपत नाही, तो दुश्मन. पोतराजाचा दुश्मन कोण असेल तर पोतराजाच्या वर्चस्वामुळं याचं दुकान चालत नाही, याच्यामुळे तो दुश्मन. मित्रांनो, पोतराज, आता प्रत्येकाने सांगितलं पोतराज हा राजाच आहे. इकडे आहे का? पोतराज हा राजाच आहे. मला सांगा, माफी मागतो, मध्ये बडबड करू नका. राजा कुणाच्या पाया पडतो का? राजा जर त्या राजाच्या पाया पडत असेल तर त्याचं राज्यपद हिरावून घेतलेलं असतं, त्याचं राजपद गेलेलं असतं. राजा म्हणून येण्याच्या त्याच्याकडे कुठलेही साधन नसतात, तो गुलाम झालेला असतो, तर तो दुसऱ्या राजाच्या पाया पडतो. मित्रांनो, परत तुम्ही मला जाणकार म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. प्रजेचे राजे छत्रपती शिवराया एका प्रतिमेमध्ये मी बघितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या पायाला लोवले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या पाया पडले. बरोबर आहे, पहिला संफोटो तुम्ही, पण तुकोबा रायाच्या गळ्यामध्ये विडा होता, ते कडस्थान. छत्रपती शिवराया हे रयतेचे राज्य होते, तुकोबा हे जगाचे गुरु.
मित्रांनो, तुम्ही राजे आहेच, पण तुम्ही गुरु सुद्धा आहेत. गुरु आहेत, गुरु आहेत. कोण आहेत तुम्ही? गुरु आहेत. हा वाण आजपर्यंत त्या गुरुचाच होता. गुरु सुद्धा आहेत. तुम्ही राजे तर आहेच. राजा राजाच राहतो. पोतराज राजाच आहे. पण एवढं बोलून भागत. जगद्गुरु आहेत तुम्ही, जगद्गुरु. ज्याच्याकडे कडस्थान नाही अशा व्यक्तीच्या पाया जर तुम्ही लवत असताल तर तुमच्या गुरुपदाचा अपमान आहे. तुमच्या शिष्य परिवाराचा अपमान आहे. तुमच्या अंगावर असलेला ते राज्याचा कडस्थान याचा अपमान आहे. मला म्हणून माझ्या पोत्राचा पाया नक्की पडावं. पण कुणाच्या? जिने मला जन्म दिला, माझ्या जन्मदात्याच्या पित्याच्या. माझा गुरुबंधू तिकून जर साज घालून आला तर त्याच्या मी पायावर ढकल ठेव. माझा गुरु जर तिकून आला तर मी त्याच्या लोटांना घ्यावं. पण ज्याने आपल्याला पाण्यात बघावं, ज्याने आपल्या सगळं शत्रुत्व करावं, ज्याने आपला अपमान करावं, त्याच्या पायाला जर मी लवत असेल तर रुद्राज संघटना त्याला रोखल्याशिवाय होणार नाही. रुद्राज ज्यावेळी जळातून बाहेर येतो त्याचं जो रूप बघितलं तर भल्या भल्याच्या अंगावर काटा फुटतो. आम्ही मगाची सांगितलं की जर अंगावर काटा फुटत असेल तर आपलं कुठंतरी मागे घ्यावं. पण ही लाख वर्षाची परंपरा आहे, याची नाही. लहूला सांगतो, आम्हीला सांगतो, लाख वर्षाची परंपरा आहे. जर आपल्या माझा पोत्राचा बाहेर आला तर त्याच्या कोणाला काय असतं? मोठ्याने सांगा. जर आपल्या बाहेर जर पोत्रा झाला तर कोणाला काय असतं? त्यांनी जर लाली लावली, त्यांनी पावडर लावला, त्यांनी जर छाती हली बसला, काय करायचं? काय वाजवणाऱ्यांनी काय करायचं? घरी जायचं? नाही मान्य भाऊ, नाही मान्य, नाही. 30 वर्षापूर्वी अशी एक घटना घडायची की ज्या वस्तीमध्ये पोतराज राहतो त्या वस्तीमध्ये 4 कार्यकर्ते 5 कार्यकर्ते जात असत. त्या वस्तीमध्ये जाऊन सांगत असं, आम्ही कार्यकर्ते आहोत, तुमच्या काही अडचणी असल्याल तर अमक्या अमक्या तारखेला पारावरती घेऊन या. मग त्या वस्तीतले येडेबागडे माणसं, गरीब माणसं आपल्या आपल्या आरशीने घेऊन त्या पारावर जायच्या. त्याच लोकांना घेऊन ती माणसं गावात जायचे, पाटील बोलवायचे, सरपंच बोलायचे, गावकऱ्याला बोलवायचे आणि माणसं जमवायची म्हणून पोतराजाला घेऊन यायचे. कुणाला घेऊन यायचे? पोतराजाला घेऊन यायचे. तर त्याची कला पाहण्यासाठी नाही, त्याला तिथं बसवायचे, त्याचा आभरण सोडायचे, त्याच्या शेजारी खुर्ची ठेवायचे, त्या खुर्चीवर नारळ बसवायचा, त्याच्या हातामध्ये वस्त्र द्यायचा. बकर कापणारा एखादा मुलाने असतो, त्याच्या हातात सुरी असते आणि ती आम जनता बघत असते. तसा वस्त्रा घेऊन नावी दादा बसायचा, माझा पुत्राच पुढे असायचा, त्याच्या अंगावर हंडाभर पाणी वाटायचं.
मग त्या पुढाऱ्याने तो खण काढायचा. हे पत्राला ज्या कमरेला असताना खण, याच्यामुळे ह्यो मागे पडला. मग त्या दुसऱ्या पुढाऱ्याने तो खण घ्यायचा, आपल्या कमरेला खावायचा. ती सगळे खण त्या कार्यकर्त्यांनी कमरेला खावायचे आणि मग यांनी वाटी काढायची. बघा हिला म्हणतात वाटी. ही पायात घातली जाते. साहेब, तिथं शेजारी असणारा एका पुढाऱ्याने ती वाटी घ्यायची, पायात घालायची, काय 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 त्यांना नाचायचं. अहो, असा पोत्रात तुपांती म्हणतो, असा पोत्रात नाचतो, असा पोत्रात गाणं म्हणतो, डंकिंग नगरात असा वाजवतो आणि मग त्या गावाने हसायचं. त्या पोत्राला तापमान व्हायचा, त्याने खाली मुंडके घालायचं, परत वर बघायचं नाही. डोळ्यामधून असवाच्या धारा चालत होत्या. त्याची पत्नी जवळ उभी होती. तिच्या कडेला 1.5 वर्षाचं मूल अनुभव सांगतो दादा भाऊ. 1.5 वर्षाचं मूल, त्याची पत्नी घरा 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 डोळ्याला असू यायचं. त्या 1.5 वर्षाच्या मुलाने त्या आईचं चिमुकल्या हाताने डोळे पुसायचे. तो सांगायचा, माई रडू नको, मी 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 पुढं पोलीस होईल, मी पुढं वकील होईल. आणि मग या पुढाऱ्याला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान सांगत. काय सांगत? दाढीच्या दुकानात गेल्यावर 21 नोकरी टाकली झाली तर संविधान सांगतं दिल्यानं तक्रार दाखल करणार. ज्यावेळेस तो रडत होता, त्याची बाईक रडत होती, त्याचं 4 वर्षाचं एक मुलगी रडत होतं, मोठमोठ्याने त्याला वाटत होत माझा बाप. त्याच्या अंगावर पाणी होतं. त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाच्या हातात सुरी आहे. माझ्या बापाचा जीव घेणार आहे का? माझ्या बापाचं मुंडकं कापणार आहे का? तो आईला म्हणायचं, आई बापाला बोलव, बापाला बोलव, बापाला बोलव. आईचं काय चालत होतं. 70 वर्षाची म्हातारी पाटलाचं पाय धरून रडत होती. पाटील अनेक पिढ्यापासून आम्ही गावची जत्रा वाजवली, रुपया नाही मागितला. अहो, मला पोरगं होत नव्हतं. मी माझ्या लकाबाईला मी निवस केला, मला पोरगं झालं. रुपया हाताने करून, रुपया हाताने करून, कष्ट काबार करून त्याचं कारण केलं. पाटील, माझ्या पोराची केस नका काढू, पाटील माझ्या पोराची केस काढू नका. बघता बघता त्या पोतराजाचं टकलं केलं. याच्याबद्दल काय म्हणायचे तुम्हाला? हजारो माणसात एकत, 500 माणसात एकत त्या पोतराजाचं टकलं केलं. त्या माऊलीने, त्याच्या आईने, त्याच्या धर्ममध्ये त्यांनी जीव सोडून दिला. ते पोतराज मेले, आम्ही ते नाही. आम्ही माझ्या आईचा मृत्यू याच्यामुळे झाला म्हणून पोलिसांमध्ये फिरायला देऊ, जेलमध्ये घालू आली. माझ्या चेहऱ्याचं युद्धीकरण केलं, माझ्या मनायुद्ध माझ्यावर अन्याय केला, माझ्यावर जुलूम केला. यांना कारावास झाला पाहिजे हे म्हणणारे पोतराज आहेत आम्ही. पोतराज ब्रेस म्हणजे मंडळी आपसात भांडायचं, आपसात अजिबात भांडणार नाही. पण विचारवंताची, त्यांनी सांगितलं विचारवंताची संघटना आहे, त्यांनी विचार करावा. आणि या कन्यापोरणाचं मागणं आहे, सिंदूर लावणाराने तोंडाला लाली लावावं, कमर हलवीत हिंडावं. ही पोतराजाची प्रथा अजिबात ही बंद करावी. ज्यावेळेस तुमचा कारण झालं त्यावेळेस गुरुने काय काय दिलं तुम्हाला
जर तुम्हाला 5 खण दिले असतील तर ते कुठे ते खण तुमच्या कमरेला का नाही सांगा? का नाही तुमच्या कमरेला? आणि का तुम्हाला आवडत? अरे आताच सांगितलं म्हणून दादानी पिवळी माझ्याकडे आहे. असे काय तरुण पोतराज आहेत की त्यांनी अभ्यास केला. विलास विशाल वैरागर पोतराज संघटनेमध्ये जी वाजंत्री आहेत याचे ते प्रमुख म्हणून नगर करणारे त्यांना पदावर. रुपयात वाटणी आहे त्यांना, ज्वारीत वाटणी आहे त्यांना, धान्यात वाटणी आहे त्यांना. विचारात का नको? त्यांनाही विचार करण्याचा अधिकार आहे. माझ्या जपवाल्याला विचार करण्याचा अधिकार आहे. लक्ष्मणराव, आपण या पदावर आहात. लक्ष्मणराव उकेंडी साहेब, आपण पोतराज वाजंत्री संघटनेच्या पदावर आहात. तुम्हाला सुद्धा विचार मांडण्याची संधी आहे. मला आवडतं. आपसात भांडून अजिबात घालायचं नाही. आपल्याला सरकार संघ बांधायचंय. पण त्या विचारवंताने आम्हालाही विचारात घ्यावं हे या तरण्या पोरांचं म्हणणं आहे. साहेब, एखाद्याने जर पोतराज नसताना त्याने जर आभरण घातलं तर माझ्या आईचा मृत्यू माझ्या लक्षात येतो. माझी पत्नी रडत होती ती माझ्या लक्षात येत. माझं बाळ ओरडत होतं ती माझ्या लक्षात येत. आग भीती आग असं वाटतं पळत पळत जावं आणि त्याला विचारू, बाबा कोणत्या गावचं, तुला दुसरे काम नाही का? पोतराजामध्ये घुसखोरी करायचं चालणार नाही. पोतराजामध्ये घुसखोरी करायचं चालणार नाही. ही या मिटिंगचं म्हणणं आहे, माझं एकट्याचं नाही भाऊ. या मिटिंगचं म्हणणं आहे, साताऱ्याचं म्हणणं तीच आहे, पुण्याचं म्हणणं तीच आहे, नगरचं म्हणणं तीच आहे, कर्जतचं म्हणणं तीच आहे, नगर तालुक्याचं म्हणणं तीच आहे, सोलापूरचं म्हणणं तीच आहे. पोतराजामध्ये घुसखोरी आम्ही नगरला आमच्या काळात, आता मी जरी कमी आवरण घालीत असत तरी आम्ही आवरण घालतो. एखाद्याने सांगितलं की मला 5 फुलं द्यायच्या, आम्ही त्याला म्हणायचो बाबा रे, मायाच्या घरी गेला तर त्याला विचारलं तुम्ही तर मला 5 फुलं द्यावं. ते बोलतो 5 रुपये द्या. काय म्हणतो? पण त्या फुला इतकंच असतं, आपलं फुल नाही. अनमोल आहे, ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळेल. तुमच्या जर नशिबात आहे तर प्रत्येक फुल तुम्हाला 25 रुपये द्यावा लागेल. आम्ही हात वरला घ्या. किती फुलं पाहिजे? 5. तुमच्या हाताने द्यायचे का माझ्या हाताने देऊ? ते म्हणजे ना तुमच्या हाताने द्या तरी 100 रुपये त्याच्याकडून घ्यायचे. 25 रुपयाला एक फुल, किंवा जर म्हणला नाही 21 तर 25 रुपयाप्रमाणे मोजून घ्यायचे. असे नगरला आताच्या पिढीमध्ये त्यांना मी नाही विचारले, पण माझ्या पिढीमध्ये असे 100 लोक होते की ते 25 रुपयाला एक फुल म्हणायचं. तुम्ही सांगा आम्हाला काय म्हणायचं? आमच्या हाताने लय लागत नाही, तुम्ही आणा. तर ते कारण फुकट भक्ती ही आजही आल्या माझ्या लखाबाईची सेवा करताना तिथं संघटनेला 5 रुपये घालावंच लागेल, काही हरकत नाही. मग असे तुम्हाला सांगितला की शेकड्याने पोटाचे केस काढण्यात आले, तो त्यांचा गुन्हा नाही साहेब, त्यांच्यावर झालेला जुलूम आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही?
त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. पोतराज म्हणून मी सांगतो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला हात जोडतो की त्याला अधिकार द्या, अब्राम घाल, पण केस राख. टाळकरी माळकरी यांनी एक संघटना केली आणि मुख्यमंत्र्याकडे गेले आणि म्हणले आम्ही पंढरपुरात जात असतो. नीटवर बघितला आम्ही म्हणून दादा आम्ही पंढरपूरला जात असतो, आम्हाला 5,000 रुपये महिना करा. काय कोण म्हणले? वारकरी 5,000 रुपये महिना दे. अहो मुख्यमंत्री साहेबांना त्यांना अधिकार, त्यांना अनुमती देऊन टाकली, तुम्हाला 5,000 महिना करतो. आता कलाकाराला 5,000 आहे, पण पंढरपूरला जाणाऱ्या टाळकऱ्यांना माळकऱ्यांना नेटवर बघायला मिळालं मला. त्यांना मुख्यमंत्री सांगितलं, उद्धव ठाकरे साहेब होते, ते म्हणले ठीक आहे तुम्हालाही 5,000 रुपये. साहेब पोतराज आहेत ना, पोतराज ज्या काळामध्ये चित्रपट नव्हता, ज्या काळामध्ये टेलिव्हिजन नव्हतं, त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, तेव्हा पोतराज घराघरात जाऊन प्रबोधन करायचा. सीताने कसा वागावा, सावित्रीने कसं वागावा, तुमच्या सुनाने कसं वागावा आणि तुमच्या सासूने कसा वागावा असा बोलणारा तो पोतराज आहे. त्याचा पहिला अधिकार आहे. लाडकी बहिणीची योजना केली ना, लाडकी बहीण आता सरकारला म्हणायची वेळ आली, आता लाडका कलाकार म्हणून योजना करा. हो, लाडका कलाकार म्हणून योजना करा आणि जो कलावंत असेल असू दे, जो कलावंत असेल त्याला ओळखपत्र द्या. ते कुणाचं सांस्कृतिक विभागाचं, कुणाचं म्हणून दादा किंवा समाज कल्याणचं ओळखपत्र हवंय. आणि त्याच्यासाठी भाऊ नगर, पुणा, सोलापूर, सातारा, कराड, मिरज, सांगली सगळ्यात आपण दौरा करू, सगळे पोतराज गोळा करू आणि मुंबईला विधान भवनापुढे आपण डाव मांडू. साहेब खरे अधिकारी आम्ही आहोत, खरा कलावंताचा अधिकार आम्हाला आहे आणि तो आम्हाला द्या. जर देत नसाल तो परिणामी होणार. तर आणि त्यांनी दखल घ्यावी. ज्यांना वाटतं आम्हाला सुनू पावडर लावायचा, काय नाही, आभरण उतारलं की तुम्ही सुनू पावडर आभरण उतारल्यावर तुम्ही सुनू पावडर लावू शकता. भाऊ आता हे आमचे माजी अध्यक्ष यांनी आता सांगितलं, तुम्ही मनमोकळेपणाने सांगतो, इथून पुढचा अध्यक्ष ही माझ्याकडे ठरावाची परत आलेली, ही माझ्याकडे ठरावाची परत आलेली आहे. याच्यावर आदरणीय की ज्याचं मन डोंगरासारखं आहे असे माझे मित्र कांबळे साहेब यांनी सही करून या सभेला प्रदान करावं. मी ही सगळ्यांच्या वतीने विनंती करतो, त्याच्यावर सही करा. राजीनामा दिला पोतराज संघटनेचा
फक्त मग आम्हाला एवढं सांग नाही की पुढं गणेश गाडी बी वाट बघायला लागल्यात, लवकरात लवकर उरकलं मग त्यांची तळमळ आहे. तळमळ नको. मित्रांनो, परत एकदा आपली माफी मागतो. जर माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला क्षमा करा. 2 शब्द बोल. आणि माझं भाषण जी तुमचा वेळ झाला ते आता माझं भाषण मागे घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना माझं गुरुदर्शन. कुणी जाऊ नका, जे जातील ना नाव आहे मग. त्याच्यानंतर आमच्या आधारस्तंभ पुण्याचे सुखदेव केंद्रे यांचे शिष्य छगन भाऊ गुलाके 2 शब्द बोलतात, ते फक्त विनंती. सर्व आता जे काही या गोष्टी ठराव मांडल्यात, आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याबद्दल सर्व पोतराज मी जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. पुणे शहराची कार्यकारिणी पुणे शहराची कार्यकारिणी हे आपल्या सर्वांना